राघव चड्डा यांनी आम आदमी पार्टीचं इतकं मोठं डिस्ट्रक्शन केलंय की दिल्ली ते पंजाब सगळेच हातात. राघव चड्डा यांनी आपल्यासोबत 6 खासदार घेतले आणि थेट भाजपमध्ये प्रवेश केला. ते म्हणतात की भ्रष्टाचाराच्या विरोधात आहेत आणि पक्षाच्या करप्ट लोकांपासून दूर जातात. आता बघा, आजच्या डेटमध्ये ही जी लढाई राघव चड्डा यांनी आपसोबत स्टार्ट केली आहे ती अशी नाहीये की बस राघव चड्डा यांच्या मनात आलं आणि रातोरात पक्षावर बॉम्ब टाकून चालू केलं. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळं सुरू होतं. या संपूर्ण गेमला समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावे लागेल, तेव्हाच या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. तुम्ही पंजाबचा पॉलिटिकल मॅप आणि डेटा उचलून बघितला तर यावरून तुम्हाला एक गोष्ट समजेल की राघव चड्डा हे आपमधील असेच कोणतेही नॉर्मल नेते नव्हते. ते या पूर्ण पॉलिटिकल गेमचे खूप मोठे प्लेअर होते. 2022च्या पंजाब निवडणुकीत ते पडद्यामागचे मास्टर माइंड होते. त्यांना तिथे डी फॅक्टो CM सुद्धा मानलं गेलं. राघव चड्डांकडे पूर्ण पॉवर होती, पण 2025मध्ये जेव्हा आप दिल्लीची निवडणूक हरली तेव्हा इथून सगळ्या गोष्टी बदलायला सुरू झाल्या. पक्षाच्या जुन्या नेत्यांनी राघव चड्डा यांना साईडलाईन करायला सुरुवात केली आणि या प्रॉब्लेमची डील करण्यासाठी आपच्या नेत्यांनी एक सिक्रेट ऑपरेशन चालवल्यासारखं चड्डा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी अशोक मित्तल याला आणलं. आता हे जे उपनेता पदावरून हटवलं, चड्डा यांनी याला आपली एक खूप मोठी बेइज्जती म्हटली की हर झूठ को बेनकाब किया जाएगा और हर सवाल का जवाब दिया जाएगा, क्योंकि मैं घायल हूं, इसीलिए घातक हूं. आता बघा, चड्डा यांना जर बदला घ्यायचा असेल तर ते नुसती राजीनामा देऊन जाऊ शकत नव्हते, कारण अँटी डिफेक्शन लॉमुळे त्यांची खासदारकी गेली असते. इथे त्याने एक गेम केला. संविधानात एक नियम आहे की जर 2/3 खासदार सोबत असतील तर खासदारकी रद्द होत नाही. त्याला कायदेशीर मर्जर मानलं जातं. आपचे राज्यसभेत एकूण 10 खासदार होते. चड्डा यांनी आतल्या अशी रणनीती खेळली की बरोबर 7 खासदारांना एकत्र केलं. आणि इतकी हैराण करणारी गोष्ट आहे की ज्या अशोक मित्तलला आपने राघव चड्डा यांच्या जागी बसवलं होतं तेही त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. याशिवाय स्वाती मालिवाल, हरभजन सिंग हे सगळे सोबत गेले. भाजपमध्ये जाताच राघव चड्डा म्हणाले की मी एक योग्य माणूस होतो पण चुकीच्या पक्षात अडकलो. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भरभरून कौतुक केलं. दुसरीकडे आपचे नेते म्हणत आहेत की हा सगळा ऑपरेशन लोटस आहे. भाजपने ED आणि CBIच्या धाडी टाकून, भीती दाखवून या खासदारांना फोडलाय. आता या सगळ्यामुळे राज्यसभेत आपचे फक्त 3 खासदार उरलेत. 2027ची पंजाब निवडणूक आता जवळ आहे. चड्डा यांनी आता अशी स्विच पकडून ठेवली आहे की आता ते जे विचार करतील तेच पंजाबमध्ये करेल. हा गेम आता खूप भयानक वळणावर आलाय आणि येणाऱ्या काळात त्यांचे रिटर्न्स खूप मोठे असणार आहेत. जय हिंद, जय भारत.